त्यासले मी आव्हान करत का त्यासने तसं संघर्षाला प्रवास आपले सांगावा. बोलायचं आहे नाही बोला आहे नाही बरं समजत पहिले सगळ्यात पहिले मी घनश्याम सरनं आभार मानत की केसनेवाले आम्ही आमंत्रित करत आणि आम्ही भेटा ते परवाच पाचोराला जाईल आणि तेच सांगलं की आम्ही तर सरसे पहिले पासूनच ओळखतं पण तेच सांगलं की नवीन लहान मुलं म्हणजे जे आपला 7वी 8वी ना पोरं आत्तेपासून जण भविष्याने अधिकारी व्हायची तयारी कॉन्स्टेबल व्हायची तयारी आत्तेपासून करी राहणार या गोष्टी ऐकी सण आणि आता या धाकाला पोरं देखी सण असं वाटत राहणं की गाव आणि पंचक्रोशी ही सुरक्षित आतच माहेर व्हा त्यांना सगळ्यात मोठं कारण म्हणजे घनश्याम नाव आज ना 10 वर्षा पहिले एकही आजूबाजूला खेळत नाही एकही उत्तम मार्गदर्शक आणि भरतीला संघर्ष कसा राहत आणि भरती व्हासाठी काय करणं पडत या गोष्टीनं ज्ञान देणारा एकही माणूस आपला पंचक्रोशी मानव होता. जेव्हा आम्ही भरती करतो आम्ही भरत्या स्टार्ट करत तेव्हाच एक तुम्ही उदाहरण सांगा स्टार्ट करत आम्ही भरत्या आणि आर्मीले ग्राउंड काढी आम्ही एकदम फेल होईल तर 2016 का 17 2016-17 सरसनी आपला असंच ज्या गरजू आहेत खरंच घेतले गरज आहे बुवा त्या पोरसले एकत्र करत आणि जवळ आणि सण असाच क्लास सुरू करा तर तो पहिले बाहेर ना पोरं येईल पहिले तो गावामधला 7-8 पोरं सरस आहेत आणि अभ्यास करेल आणि त्या पोरसने का मी स्वतःने ग्राउंड मारे होता आर्मीला तर त्या आधी सरसकडे आणि तो कसं असं गाड्या वगैरे असं आतीच्या सुविधा तुम्ही उपलब्ध द्यावाले तर तसं नव्हतं तरी आमचे सर सांगेल की तुम्ही या तुम्ही जाऊ वेळ भेटेल पण तो कसं होतं दिनले कामले जावं ना संध्याकाळी प्रॅक्टिस करावी आणि दिनभर काम पटी जायला पाहिजे माणूस थोडाफार अभ्यास करेल झोपी जाईल तर आटे परभणी नांदेडना भरतील मी आणि तुम्हाला मग नांदराना त्यांनी सेकंड परिस्थिती म्हणजे फर्स्ट परिस्थिती होती आणि तो मला कंटिन्यू सांगे की समाधान तू ये तुझे म्हणजे ग्राउंडले मार्क चांगला आहे तू ये आणि सरसनं मार्गदर्शन दिले आणि तो त्याला पहिला भरतील तो फेल व्हायला होता एक्झाम फेल व्हायला होता पुऱ्या तो क्लास वगैरे चालू नव्हता आणि सरसनी क्लास चालू करत ज्या आर्मीला आपले ज्या प्रश्न येतात त्या सगळ्या सर आपले एकदम व्यवस्थित सोडायचे तो सांगे मला पण मी काही म्हणजे आता यानं जाणं पहिलं सारखं नव्हतं तर मी काही बोलू नये आणि मंगेश आणि अजून रोहित पण होता वाटतं हा तर तो आता मला पुढे बसेल असं 2 पोरं टाकी आणि मी त्याला मागे बसेल मग मी मंगेश सांगू तू क्लास करत हो मला 2-4 प्रश्नांना उत्तर देतो मग मंगेश म्हणे त्यांनी पहिले एक्झाम झालं की काही चालत नाही उभाच राहतात म्हणे बोलताच काही पहिले वाजाडतेच म्हणे सर ती रायगीच खायचंच म्हणे म्हणून तरी म्हणतात तरी मला थोडंफार सांगतो मी 1-2 खायले सुद्धा आता ते मला जर दिमागात चालत नाही पहिले सांगतो म्हणतो म्हणे ठीक आहे म्हणे सांगतो म्हणे मी त्याने काय करा दिला ती प्रश्नपत्रिका दे की आता ते आपल्या क्लासनी काहीच नाही प्रश्नपत्रिका दे की सण देखील ना आणि त्याने मायनस सिस्टीम होती आणि 50 प्रश्न राहिले मग देखील नाही यापैकी समजा कमीत कमी जर आपले 25 नंबर आहे किंवा 30 प्रश्नावर बरोबर यायला पाहिजे तो आपला टाय आवशी पण आपले 5च प्रश्नाचं उत्तर शिधा ते आपला असा बी होत नाही आपले 50 तर बोल करीत ते नाही गोय का नको मग मी बसलो बाकीना सगळा सोडायचं मी असं प्रश्नपत्रिका देखील तो तुम्ही फौजी होता तरला तुम्ही क्या देख रहा है काही नाही सब्जेक्ट समज रहा दिमाग में चल रहा है नहीं साहब काही उमर मेरे को उमर आपली कशी त्यांनी 1-2 प्रश्न आम्हाला उत्तर सांगा मग मी म्हणता त्या वापलाच माणूस मी मंगेश यार आहे मारू मंगेश 5वानं उत्तर सांग त्यांनी ते का आराई मारतात 2 वाजता ना बघा म्हणे मग काय दिमाग 50 बोल कर दिला आणि
12वी पेपर, हा 12वी एक्झाम होतं. ऍक्च्युली मंगेश नाही म्हणजे बोला कंटिन्यू. मंगेश ना हॉल तिकीटने डेट होती आयटीआय बी तीच जी आर्मीने पेपर होती. मग आम्ही रात्री कन्सल्ट करत तो म्हणे आपण मी आयटीआय करत 2 वर्ष आर्मी पास वस्तान वस मला काही मी सांगू शकतो पण आयटीआय मी बोलू शकत नाही. म्हणतं मंगेश तू रिस्क ले आयटीआय शिल्को दे आयटीआय कुठे कंपनी 20,000 कमावशी 10,000 कमावशी तू आर्मीले पेपरले जाय तू आर्मीले पेपरले क्या आर्मी सिलेक्ट जाते नाही करून लास्ट नाही त्यांना प्रमोशन जाय. लागला निकाल आणि आपले जर घरी पण झालं होतं की आपला काही टाळायला नाही. मग 14:31 ते 14:52 पर्यंत सगळा पोरं सिलेक्ट होता आणि मला होता 14:48 46 सिलेक्ट पुढला 49 सिलेक्ट 47 सिलेक्ट. मला कसं वाटतं मला काय ते केस नंबर तू काय लिहायला म्हणलं सगळ्यांना नाव आहेत म्हणा गेली नांदरात निघाला आमच्या बहीण म्हणे मग ते पहिले मंगेशने फोन करा मंगेश होईल आपलं नाव तो मी ते कसं पेपर फेल जाय म्हणजे प्रत्येकला वाटच वाईट एकदम म्हणतात बाई सगळा होई घ्या त्याला म्हणतात आजूबाजून होई घ्या हो मागे समजणं की योग्य टाइम मा योग्य मार्गदर्शक जर लाभना तर माणूस मंगेश म्हणा एक देश पुरला हो जर मी सरस मार्गदर्शन लेतो वेळेवर तर त्या दादा मी सोबत आले आणि सोबत ड्युटीला आमचा 2 इंच मराठा लाईन इंटरव्ह्यू होता म्हणजे कास्ट वगैरे पण दिशा गावाले आणि त्या दिशेवर गावाले माणूस पण स्वतः आपण पण थोडं इमानदार लागतं जी आपली माती जमीन नाही तर शिकणारा कशी इमानदारातच शिकणार गुरु म्हणजे समर्पित राहत एखादा आता समजा तुम्हासाठी पोरसाठी असं आयुष्य खलास करते ना तेच ना समर्पित करते ना की गो आधी मी फक्त करतो आणि गाडवतो तेच ना मी लेक्चर पण कधी कधी वेळ राहायचा ऐकत तेच ना मिशन आहे की आता तेच त्या गोष्टी माझा तुम्हाला काही स्वार्थ काही नाही पण तेच ना काय की आपला आजूबाजूला खेळात मधून आणि आपला गावाला ते नांद्रा म्हणजे ही विरसली भूमी तुम्ही बाकी नसले माहीत अशी नशी स्वातंत्र्य काळात तेव्हा सुद्धा लढा स्वातंत्र्य इंग्रजास विरुद्ध लढा देणारा 3 का 4 स्वातंत्र्य सैनिक आपला नांद्रा नाही आणि ती परंपरा आज बी देशभक्तीसाठी जर आजू म्हणजे आपला आजूबाजूला तालुका जर नाव लिहिलं ना तर नांद्रा आज बी 1 नंबरले परंपरा असा ब्रेक होता की वेशन आणि फॅशन पोरं व्हायला घेतात बराच पोरं ते आमना डोळ्यासमोर उदाहरण होतं पण एखादा माणूस जसा दिवा स्वतः बयस आणि बाकी नसले उजेड त्या रूप म्हणजे त्या दिवानं काम जर आहे आजूबाजूला खेळानं पोरसले जर जागृत करानं आणि दिशा लावानं जर काम करेल तर ती घमशान करत आज ना ते मला 9 वर्ष होईल 2017 2016 पासून मी त्याचे 10 वर्षाचा संघर्ष येतात ना आज तेच नाही लाखो पोरं आज तर समजा बोटवर मोजायचं होते पण तेच ना जोपर्यंत जीवन संघर्ष नाही चालू आहे ना तेच ना जो प्रकाश चालू आहे तो आज लाखो पोरं जर तेच निघाला भविष्यामा तर मग तुम्ही आपले बोल द्या मार्गदर्शक जेवढा इमानदार असतं तसं तुम्ही एक स्ट्रॅटेजी जे रास ते पण तुम्ही सोडील चालणार मी तर शिकणारा तुम्ही कधी शिकायतील पण आते वय माणूस ना असं राहत तरुण पण मार्गातले 2 गोष्टींकडे 2 रस्ता असतात एक चांगला आणि एक वाईट मग ते तुमले निवड नाही की तुमले चांगला रस्ता करणार नाही का वाईट रस्ता करणार नाही आणि आता ज्या पोरं येतात मला नाही वाटत त्या अधिकारीच ना किंवा एकदम बँकांना साहेबच ना पोरं सगळा एकदम सामान्य परिस्थिती आणि शेतकरीला पोरं होते जेसले परिस्थिती माहिती आहे या पोरं असले की नवल वाटत की आई वडनं एक छोटंसं रोप आहे पण हा एक दिन जर नाही वटवृक्ष जायचं मग तुम्ही आपल्या बोलले भविष्याला काय करणे आणि त्या भविष्याला काय होती येस नाही आज अवकोऱ्या 2 तास समजा 1 तास जर आठे बसला ना आई सुरुवात राहत आपली आपण जर एखादा ते बराच पोरं सिलेक्ट होतात ना सिलेक्ट हो आणि पहिली म्हणजे संयम आता 1 तास बसणं 1 तास बसणं ऐकून पूर्ण जीवन जे ना ते पूर्ण सिस्टीम आता आणि पहिली म्हणजे आहे आपण म्हणतोस
आपण आठे बसायचं आपले पोर होत आपलं मन सिलेक्ट होत. तुम्ही जर एखाद्या ठिकाणी सिलेक्ट झालात ना तर तुम्ही दिवसभर बसायचं. दिवसभर काहीच नाही काम लावणार, नुसता बस. पण आतील कंडिशन अशी पोर एवढा विचलित आहे की 5 मिनिटं जर तुम्ही समजा बाहेर पब्लिक बसा सांग तर तुम्ही बसू शकता नाही. बिन मोबाईलला बसू शकतात का? आता बराच पोराच आहे. त्यामुळे आपले काय करणे आपली परिस्थिती होती तुम्ही अजून समोर दिल्या आणि त्या मार्गातून तुम्ही करा. तुम्ही जर काही भविष्यात अडचणी असतील तर आम्हाला सांगा. आम्ही जास्त पण थोडीफार का होईना आम्हाला विमान डिपार्टमेंट तुम्ही जर समजा ज्या पोरं ठाणाले बरं येतील तेच बिंदास दादांच्या सगळं नंबर लिहावा. तेच नाही आता ग्राउंड लेवल पण मी स्वतः रस्ता ते एक ग्राउंडले समजा आमचा नंबर लागणार नाही लागणार पण 5 किलोमीटर आणि 25 किलोमीटरला आपला माणसं राहतं. तेच नाही समजा रावानी वगैरे सोडण्याची आणि JNPT माहिती आहे ना? JNPT कोणले माहिती आहे? हा रायगड JNPT जी CISF ना कॅम्प येतात तर ते बरंच CISF ना बरं त्या पोटी तर ते आता मला सध्या पोस्टिंगसाठी तर ते जर समजा आपल्याकडला 2-4 पोरं जरी होणार आणि तेच जर सोय नसली तर मला बिंदास कॉल करा ना. आपला रूम पासून फक्त 10 किलोमीटर आहे. आणि असं समजा नाही की जाऊ द्यावा कोणी हात खातो तुम्ही आवाज द्यावा ना. आम्ही तुम्हाला आधी तुम्ही ज्या ठिकाणी बसलेत ना या 10 वर्ष पहिले आम्ही तसेच होतो. आणि तुमले तरी आता समजे की आपले काय करणार आहे आम्हाला काही समजे नाही. आम्ही असा येणार नाही काय वी ते पण एक जे नोकरी लागली पहिल्यांदा एक लक्षात जे भेटणं ते त्यांनी स्वीकारा आणि एकदम अभिमानाने स्वीकारा. नाही तर मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला हेच पाहिजे ते पाहिजे त्यांना मातून वाया लक्षात. त्यामुळे जे आपले भेटणं ते आपलं नशीब मानानं आणि त्यांना मग आपले काय प्रगती करणे ती करत राहावी. आणि बाकी काही जर भविष्यामध्ये समजा एखाद्याला पुस्तकं लागणार किंवा एखाद्याला शूज नसणार प्रॅक्टिससाठी गरीब आणि होतकरू कष्टाळू त्यांनी बिनधास्त आपले सांगा. त्याला लागलेली छोटीशी का होईना मदत आपल्याकडून होईल. भाऊ ग्रेट एकदम काढा. फक्त जे आपलं ध्येय आणि आपले काय करणे यापासून तुम्ही दूर जाऊ नका. तुमले ज्या ते आमले जे लाभ नाही मी तुमले सोपा उदाहरण सांगत की मंगेश म्हणून आमले जे लाभ नाही ते तुमले लहान बालपणपासून लागले राहणं त्या संधीना पूर्ण फायदा द्या आणि एका जणावर थांबू नका. अजून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. आणि जे आपलं पूर्वकाळपासून आपला गावनं नाव आहे आपल्या आजूबाजूला खेळाचं नाव पूर आणि बराच खेळा पुरं जे आपला आई वडीलचं नाव आहे आपला गुरुचं नाव आहे आपल्या गावनं नाव आहे आणि आपण छातीपणे सांगायला पाहिजे असं सगळं आपण वागा. आणि इमानदारीने जो कष्ट करत ना त्याला मागेल देऊ बरा काही जन्म ठेवा. म्हणजे तुम्ही आता बराच असा आहे की खूप टॅलेंट पोर आहेत अजून आपल्यापेक्षा पण आहे. पण तुम्ही तो बाजीराव मस्तानी पिक्चर देखील का त्यांना मग ती मार आणि बाजीरावनी मदत मागाली की बुंदेल खेळ आपले जाणे त्यातला रस्ता 5 दिन नाही तर बाजीराव म्हणत 2 दिन में जाएंगे नाही तर ती म्हणत की तो 5 दिन का रस्ता आहे. असं तुम्ही पुन्हा दुश्मनले सोचू द्या आपण 2 दिवस नको रस्ताच नाही करू तसं तुम्ही ध्यान न ठेवा. तुमनाच प्रतिपदी तुमनापेक्षा स्ट्रॉंग आहे. आणि समजा तो 5 तास अभ्यास करत ना तुम्ही त्याला वाटू द्या की हा 5 तास करत पण तुम्ही 7 तास करा. म्हणजे जे तुम्ही 20, 22, 23, 25 वर्षामध्ये तुमले ध्येय भेटी म्हणजे सक्सेस भेटी ती तुमले 18, 19 वर्षामध्ये भेटी. आणि कमी वय लागेल फायदा खूप राहतात ज्यांनी मला खूप मोठी जाणीव होणी आम्ही कमी वय लागून आणि लेट लागायला बी फायदा काय राहतं. त्यामुळे आता आपण होतं सांगायलाच काम नाही की आई भविष्य घनश्याम दादा आई भविष्य म्हणजे सगळ्या खुर्चीवाला येते 100% टाळा वाजव. मग मी शब्द दे तुला गावना सगळा जेवढा सगळा सिलेक्ट आहेत 100%. कारण काय नाही तुला गावना काय सगळा पंचक्रोश आणि एक सांगत माणूस ना खडतर प्रवास जीवन संघर्ष राही ना तरच माणूस यश पण प्राप्त होते. तुम्ही म्हणता ते एकदम ऐकतं भेटी वा असं कोणले आजूपर्यंत मला नजर मग कोणले भेटले मी आणि भेटणार म्हणजे तुम्ही अवधूत संघर्ष करा ना येणे तुम्ही एक दिन फळ भेटी येणे तुम्ही शाश्वती बाळगा आणि आपला प्रयत्न इमानदारीने करत राहा. आता रिसेंटली आता वनरक्षक भरती आहे. वनरक्षक भरती बाबतीत फिजिकल मेडिकल पेपर स्टार्ट जर विचार नसेल बिंदास विचारा तो म्हणजे समाधान त्या प्रोसेस मध्ये जायला तुम्ही भरती ठाण्याला जर उन्हात तर येवा पाहिजे विचारा राहावा पाहिजे विचारा. आणि भरतीनं तुम्ही सिलेबस तर समजा सेमच असतो पण
ग्राउंड आणि मार्का मेरिट वगैरे त्याबद्दल जर तुम्हाला काही शंका असतील विचारला विचार सागर कुदकुदा नको विचारा का बाई, तू कुदकुदाटी होत नाही रोजून बेकार का बोलले विचार नाही भाऊ नाही ते खंतर असणं बाहेर एक्साइटेड अग्निवीर आणि पोलीस भरती झाली 1600 बरोबर आहे ना. फॉरेस्टवरती तसं नाही, फॉरेस्टला 5 किलोमीटर आहे आणि 5 किलोमीटरले त्या ज्या स्टॅमिनाने आपण म्हणजे धावायला सुरुवात करतोस ना 10 वर्ष शेवटपर्यंत तिथलं खूप संघर्ष म्हणजे 100% 1600 कसं आहे लिहिजास संपली जास पण 5 किलोमीटर संपत नाही आणि बरा जाते मी स्वतः करते उभा होतो इतला संघर्ष करणारा पोर आहे इतला म्हणजे स्पर्धा होईल राहिले भयान पण 5 किलोमीटरले ना काय बसत नाही त्यामुळे तुम्ही सतत प्रॅक्टिस करणे एक टाइम हो 2 टाइम हो त्याशिवाय 5 किलोमीटरले आधी तुम्ही सांगत नाही आज ते इथला पोर आहे 16 मिनिटांना आज कोण 5 किलोमीटर मारत का 17 ना कितला आहे 18 ना कितला आहे 17 ना 8 म्हणजे कितला मनोज बेस्ट खतरनाक अजून अजून कोण आहे भाऊ 18 17 तुमले पैकी मार्क 10 मार्क फिजिकल आपलं फिजिकल कमी पडते बरोबर आहे ना 70 मार्क ना 70 मार्क तुमले फिक्स आहे पण तुमले 8 जरी जाऊ नाही त्यासाठी तसंच जाऊ नाही असा विशेष आहे आणि पेपरले 21 मार्कांना पेपर आहे त्यांनापैकी जर तुम्ही समजा 90 प्लस किंवा 80 प्लस पण आपण बॅक टू करूया मी हा फ्रंटलेच राहणं बरोबर मी देखील तुम्ही सगळ्या 90 प्लस वालाच दिसतं दाटे कारण या इथून पोरं जर उदाहरण सोडवतोस तर मोठा वाला तर सर आधी पूर्ण लिखत नाही तेवढा उत्तर सांगेल त्यामुळे तुम्ही जे करत आहात ना एकदम ग्रेट आहे आणि यानावरच तुम्ही या मार्गावर कायम राहा कारण कसं आहे बराच आपला बरोबर ना जोडीदार वेशन आणि पॅशन मध्ये आहे तसं तुम्ही जाऊ नका आणि एक दिवस तुम्ही यश प्राप्त होईल अजून काही अडचणी असल्या तर सांगा आणि तिथला छान आले जर फॉर्म टाकायचे फॉरेस्ट ना ते मला करून कॉन्टॅक्ट करा कॉन्टॅक्ट म्हणजे फोन करा लाईन नाही काही जर जा आणि अडचणी नाही ते विचारायला येईन बोला महिला मंडळ काही विचार नाही का लेडीजला 3 किलोमीटर असतं आणि 16 किलोमीटर ही डायरेक्ट सिलेक्शन नंतर ट्रायल असते वॉकिंग ना चालणार असं किती मिनिटावर असते 25 किलोमीटर तर अजिबात चांगलं हा. जे जो मेरिट बघस ना त्याच्या फायनल लिस्ट मध्ये राहतात ना मेरिटवाला त्याचं नाव 25 पेपर मार्केट चालत मी सांगतो नको फिजिकल वाद विचारा फक्त महिला असते 3 किलोमीटर आणि पुरुष असते 5 किलोमीटर हाईस्ट तुम्ही टाइम मारणं गरज नाही बाकी बाकी सगळं होईलच बाकी मेडिकल वगैरे या गोष्टी आहेत त्या होत्या सगळं सरकारी मेडिकल वगैरे बाकी एवढं म्हणजे आपण ते कसं समाधान बराचसा पोरं बॅचलर आहेत म्हणजे असं लहान पोरं त्या जस्ट 10वी पासआउट होतील तर तसले तुमले सिलेक्शन ना प्रोसेसले क्रायटेरिया काय भरत्या तो सांगते फक्त कारण त्या बराचसा पोरं आहेत ना आर्मी करापेक्षा जा भो वनरक्षक मजा लाकडे काल भेटतात तुमले खरी गोष्ट आहे ना जे आपले भेटणं त्यांना मग प्रगती करावी हा आणि आर्मीला कसं आहे आता समजा आर्मी तर ग्रेट आहे त्याबद्दल नो एक्सक्यूज पण मेडिकल करते रनिंग करते बरोबर त्यामुळे आता बराच पोरं कसं राहतं समजा एखादा माइंड स्ट्रॉंग राहत पण फिजिकल थोडंसं कुठेतरी कमी पडत कमी कमतं फॉरेस्टला कसं आहे तुम्ही जर चांगला पेपर देऊन आणि 5 किलोमीटर मारत तर तुम्हाला 12वी सायन्स लागेल बरं लक्षात हा तेच 12वी सायन्सवर फॉरेस्टची भरती होती हा तेच आधी तुम्ही 31 सांगितलं ना मी फॉरेस्टची भरती घनश्याम दादा 2011 पासून सायन्सवर आहे सायन्सवर आहे आणि ते टक्केवारी राय 60% कधी हा आणि त्यानंतर मला आर्कले आर्मिनेशन होतं आर्कले आणि नेमकं नशीब असं आता आर्मीला लागली असं आपण वन हाई भरती एकच भरती पण हो. आर करू पण आर हो आणि आर्कले मला मार्क चांगला होता 70% होता 12वी तर ती एकच भरती ती पेपर घेऊन होता बरं आम्ही असं तुम्हाला अभ्यास कधी संधी होईल आम्हाला टाइमले पेपर नव्हता पण तुम्हाला टाइमले हाई महत्व नाही जेवढं तुमचं फिजिकल महत्व नाही ना तेवढं अभ्यास तुम्हाला महत्व नाही आम्ही कसं आम्ही जो पेपर नव्हता
तर 12वीला टक्का आणि रनिंग मेरिट लागलं होतं. आणि तेही सांग समाधान की तू म्हणजे त्याने ऐतिहासिक मार्क लिहितात रनिंगला, तेही सांग तू किती मिनिटं मारवतो. मी 16-10 फॉरेस्ट करतो. टाळा जा बाई. सोळा दहा विचार करा. जे आहेत ना त्या पोरं ग्राउंडला कुठेच कमी नाही, एक पोरं कमी नाही. जाईसन बशी राहतात. आता आम्ही 16 हे वगैरे जाईसन आम्ही जाऊ पोलीस वर गेले की आउट ऑफ मारी संतोषी राहू. आपला पोरं फिजिकल कमी नाही, आपला पोरं जातच फक्त पेपर. बराच पोर आपला असा आहे की 100%. एक्झामला कसं आहे थोडंसं आता कसं विषय शिक्षणला बी थोडासा अभाव आणि आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी आपली काम बी आणि शिक्षण बी सगळं हे संतुलन टीसन काम करणं पुढे त्यामुळे. पण आधी तुम्ही समजा घनश्यामदाना का मार्गदर्शक क्लास दिले ते काय म्हणतो लोखंडले परीसना हात लागे घ्या तर त्या परीसनं सोनं होईल आपलं लोखंडनं सोनं होईल. तसं तुमचं आयुष्यानं सोनंच होईल तुम्ही दादांच्या भेटी घेतात असं आज ना काम ना पहिले असं कोणी व्यक्तिमत्व नाही होतं. त्यामुळे तुम्ही संधीनं सोनं करा आणि काही जर भविष्यात अडचणीवरच फॉरेस्ट विषयी बरं बाकी आपलं काही एवढं माहीत नाही. पण फॉरेस्टनं तर राहावा बाबा इथून जर काही अडचण आहे तुम्हाला बिंदास कॉल करा मी ठाणाले कटे राहत आणि CICF पण कटे ग्राउंड होत मला असं वाटतं JNPT हो CICF जरी उन्हात तुम्ही तर बिंदास कॉल करायचा की आपला क्वार्टर्स वगैरे थोडंसं म्हणजे रावले वगैरे मी समाधान नंबर ग्रुपला शेअर करते सो फक्त काम न विचारा जा. हा आणि एक्झामले वगैरे लाईन. बसतं कॅम्प तर कटे तुम्ही सोय मी 100%. आणि तेवढे त्या सोयीसाठी तर पोरटले तरच स्पोर होतं बिचार आपल्यासाठी बेस्ट ते तुम्हाला ऑप्शन ओपन कर दे राहणार थंडी देऊ चला सोय वगैरे होई बाकी काही नाही. फोन लेवी आणि असं नाही काही जरी समजा मदत लागली तर अल्पशा मदत करून दादांच्या माणसं कॉन्टॅक्ट करतील. नक्कीच नक्कीच विचार अजून काही विचार नाही. अजून काही विचार नाही कोण तर सांगा. आले का काय वानकडे म्हणजे आमने जस परवा भेट जाईल विद्यार्थ्यां तुम्हाला म्हणतात रे मा समाधान आणते ना मग आम्ही थांबलो चहा वगैरे ते मग म्हटलं माझं चालू आहे तो म्हणे खूप म्हणजे प्रोत्साहन दिला की दादा खूप खूप छान कार्य चालू आहे म्हटलं बहुत देखते की मी प्रत्येक फील्ड व्यक्तीला पोरसपर्यंत का पोहोचे राहणो त्याचे शेअर करतात की पोरसला इथून फील्ड ओपन आहेत भरपूर पण काय माइंडसेट काय आपला ग्रामीण भाग ना एकच आहे आर्मी GD पोलीस या फील्ड वाईट मी म्हणत नाही पण कोणा स्किल वनरक्षक नाही कोणी रनिंग चांगली कोणा पेपर आउट ऑफ आहे कोण गोल्ड आउट ऑफ आहे कोण काय आउट ऑफ आहे त्या पोरं इकडे न जात इकडे टर्न करा तर नवीन फॅकल्टी पंचवर्ष ओपन होऊ शकत. म्हणजे अभिमान कर सांगाल मी आपल्या क्लासच्या बाबतीत की या वर्षी 29 पैकी 21 पोरं सिलेक्ट केले पेपर पास आउट आर्मी 35+ मिलिट लायसन्स होता. दुसरी गोष्ट CICF 11 पोर आहेत BSF 4 पोर आहेत ITBP 4 पोर आहेत आधी BSF पोरं पेपर पास फिजिकल पास होणार म्हणजे यंदा 50 पोरं तिथून गायब दिसतो 100%. तुम्हाला माहिती शब्द घ्या म्हणजे विशेष आता असं पोरं आहेत की जो वय वर्ष 19 इंडियन कोस्ट गार्ड पास आहे आर्मी क्लर्क लेवल पास आहे आर्मी GD ले पास आहे म्हणजे सांगत आता काय विषय मी जेवढं मनाकडून देते तेवढं नक्कीच राहा. आता म्हणजे एक इच्छा अशी समाधान मी बोलतो समोर बोलल्या कारण ते बोलणं मी आता जस्ट आपलं युट्यूब चॅनल मॉनिटाईज होईल ना काही दिन आपलं युट्यूब कडून थोडंफार काही कसं ना अर्निंग चालू आहे तर म्हणजे अशी इच्छा आहे की आता सर्व एक्झाम ऑनलाईन आहे तर मला पहिलं पेनुसार एक कॉम्प्युटर कडून 2 बस मी त्यातले ऑनलाईन सेटअप कडून देणार आहे पेपर तशी चांगली तयारी व्हावी म्हणून कारण की एक्झाम मोड तो आता ऑनलाईन घ्या ऑफलाईन पेक्षा ना मग काय राहत बाकी ना पोरस नवीन प्रेशर राहतच की त्यातले ते माऊस समजत नाही बोललं काही समजत नाही ते प्रिपरेशन मला त्यातलं करता येईल त्यासाठी मी एवढं करणार आणि गंमत काय विषय सगळा गोरगरनापूर असा पोर आहे ऍक्च्युअली तू सांगस मी तेच सगळं मला फिरणं पडत दिवसभर काम करणं पोर संध्याकाळी ती म्हणजे एक एनर्जी आहे. तू सांगस मी क्लास 365 पूर्ण 305 दिवस क्लास चालू एक दिवस बंद राहते इव्हन सण दिवस सुद्धा क्लास चालू सांगत आता काय विषय एक दिवस क्लास बंद जायचं स्लिकर म्हणजे माल करून तो क्लास टेक्निकली सोडं बंद करा आपण बाकी विषय ठीक आहे. चला कोणले काही विचार नसतील विचारा करा ते टेस्ट परत लगेच ना ते विचार नाही कोणले ठीक आहे. समाधानासाठी एक शॉर्ट परत टाळा होता पण रिक्वेस्ट करी थांबे घ्या आणि त्याने वेळ काळ आपल्यासाठी फॅमिलीला बराच काही जबाबदार राहतेस तिकडेच डिपार्टमेंटला लोड राहत एवढा
व्यस्त शेड्यूल मध्ये आपण टाइम काढा. आणि काय आज कडे एवढे बिझी झाले, लोक मोबाईल चिवडतील 1 घंटा, लोक मोबाईल चिवडतील, पण जर कोणी फोन करा अरे बिझी, असं जग आहे. पण तेवढा व्यस्त शेड्यूल मध्ये आपण वेळ काढा. त्यांना मी खूप खूप आभार व्यक्त करत. आणि असंच आणि एक शब्द येतेच तुम्हाला बोलणे जाय, आरोग्य सॉरी वनरक्षक भरती पण नाही की आपले एक डेमो पाहिले नाही ग्राउंडला सेमिनार, जो डेमो तरी राहील वनरक्षक ना तिला तो सोडायचा 5 किलोमीटर ना, तो 5 किलोमीटर लिहावा प्रयत्न कर सुद्धा त्याला पहिला 3 बक्षीस मला लागून टाकली. मला इव्हन काही ना काही मनाकडून आपलं काही विषय नाही, कारण आधी आपले युट्यूब दान करणार काय टेन्शन घ्यावं, सगळं तुम्हाला आपला काही विषय नाही. तर मी समाधान शब्द देण्यात पण हाय मला त्याला काही टेन्शन नाही, आपण करू. म्हणजे काय राहत हा रिक्रुटमेंटला तर राहत भरती प्रोसेसला, तो ऍक्च्युअल भरती प्रोसेस वर राहत, बरोबर ना. तर तशी सेम ज्या टाइमला तुम्ही ग्राउंड चालू राहील तेव्हा त्यांना पहिले एक आपण डेमो 100% ठेवू आणि सगळी व्यवस्था ठेवतो आपण, काय टेन्शन नाही घ्या. सगळे ट्रायल जे आहे ना सगळं दिले, सगळे नियोजन आम्ही 100% करू, काय टेन्शन घ्या. प्रॅक्टिस तो फक्त पेपर काढा. आता पण फिजिकल का पेपर पहिले नाही पहिले ठीक आहे, काय टेन्शन नाहीये. आपण पेपर पहिले टाकू, काय ताण लावा असं दिला तुम्ही सगळा फॉरेस्ट गार्ड घ्या, ताण लावा फक्त पत्रिका नका वाढायच्या ना, तो खूप खूप आभार समाधान. तू पुन्हा आमना क्लास ना म्हणजे आपला क्लास ना काहीतरी नवीन एनर्जी निर्माण याच्या बाकी या बाहेर वगैरे राहणार आहे. हो उगता एक त्याला तो वाटे कुडकुर कुडू शकत फॉरेस्ट गाडी काही आयटम आहे बा, वनरक्षक होऊ शकत बा, असं म्हणजे नवीन स्वप्न तयार होऊ शकत. आईलंय खायचे तू सांगत मी स्टेटस नेहमी ठेवत, मी स्टेटस इथं अपेक्षा मी कधी एक मेन्शन करत माझ्या पंचक्रोशीतील खरी संपत्ती आई मनी इन्व्हेस्टमेंट लाईफ आई मनी ओळख आहे, बाकी काही विषय नाही. ठीक आहे, ओके चल थँक्यू. वेळ दिल्याबद्दल खूप खूप आभार. आणि आता टेस्ट इथून निदान 5 मिनिटांमध्ये 25 मार्क टेस्ट आहे. आर्मी वाला एक सेटले होता, जीडी वाला एक सेटले होता, पोलीस वाला एक सेटले होता. त्याने बसवताना ऑल टाइम बसवणार, कसं बसवणार आहे कारण चिपकट स्कोर आले चालेल. थँक्यू.